सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी. आज आपण पद्मासन बघणार आहोत. सुखावह बैठक स्थिती, साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. हातांचे खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, हनुवटी जमिनीला समांतर. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने सावकाश डोळे उघडायचे. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास म्हणून घेऊया. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरू. एकूण 10 आवर्तन यथाशक्ती. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे. त्याकडे लक्ष. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. डावा हात गुडघ्यावर द्रोड मुद्रेमध्ये असेल. डोळे अलगद मिटलेले. आणि आता डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास म्हणून घ्यायचा. आणि तोही श्वास अर्धवट सोडतात पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात. प्रत्येकी 10 आवर्तन यथाशक्ती प्रयत्न. सावकाश कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. त्याकडे लक्ष. क्रमाक्रमाने उजवी आणि डावी नाकपुडी आपण मोकळी करून घेतलेली आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. उरलेली 3 बोट अर्धवट मिटलेली. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताची कोपरे शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावर. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. हा श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम.
प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अर्धत मिटलेले माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदुसंयुक्तम् ओंकारं बिंदुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात कपाळ जमिनीवर. पाठीची दुखणी असणाऱ्यांनी ही कृती करणं टाळा. संपूर्ण भक्तिभाव लीन भाव मनामध्ये आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोदन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली आपल्या डोळ्यांची स्नायू चेहऱ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. विश्रांती. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. आज कोणी नवीन जॉईन झालं असेल तर कृपया आपल्याला जर कुठली व्याधी असेल तर ती चॅट बॉक्स मध्ये फक्त मला पर्सनल वरती टाका किंवा कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय. कोणी आहे की आज नवीन जॉईन झालेलं त्यांनी फक्त आपल्याला कुठलीही व्याधी असेल ऑपरेशन वगैरे झालं असेल तर ते इथे चॅट बॉक्स मध्ये टाका. माझा माईक इथे चालू असल्यामुळे मला तुमच्या कोणाचे आवाज येणार नाही त्यामुळे सहकार्य करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. दोन्ही पाय जुळलेले. हात मागे पाठीचा कणा सरळ. आणि आता सुरुवात करूया. आपल्याला दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्यायचा आहे. ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचंय. पाचही बोटांमध्ये ताण. स्ट्रेच. रिलॅक्स. स्ट्रेच. रिलॅक्स. आणि आता अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचायचंय. जमिनीकडे ताणायचंय. स्वतःकडे खेचायचंय. जमिनीकडे ताणायचंय. थांबायचं आहे. 3 वेळा कृती झाली की थांबवा. मध्यभागी येऊ दे दोन्ही पावलं. आणि आता क्लॉकवाईज रोटेशन करूया. 1 2 3. डावीकडून उजवीकडे अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. 1 2 3. कृती थांबवायची आहे. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. करणार आहोत चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले स्क्रीनच्या दिशेला येऊ दे. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. सावकाश उजव्या दिशेला वळायचं आहे आणि आता उजवीकडून डावीकडे लोअर बॅक मधून पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. 1. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी जास्त पुढे न वागता तिथल्या तिथे गोल फिरायला हरकत नाहीये. 2. आपल्या हाताची पकड जमिनीला लागू देत. 3 4 5. अँटी क्लॉकवाईज विरुद्ध बाजूने. पुन्हा हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला आहेत आणि आता डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरूया. 1. चक्की चालन आपण करतोय. 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली येतील आणि आता आपण करणार आहोत बटरफ्लाय. तर त्यासाठी दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सर सोडून श्वासाची गती किंचितशी वाढल्यासारखी वाटली तर नाकाने श्वास म्हणून घ्या आणि तोंडाने हळुवारपणे संपूर्ण श्वास सोडून द्या.
आणि बटरफ्लाय साठी दोन्ही पावलं जी आहेत ही जोडून घ्यायची आहेत. काल आपण हाफ बटरफ्लाय केलं, आज आपण फुल बटरफ्लाय बघतोय. दोन्ही पावलं जोडून घ्यायची, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ती पकड आपल्या पावलांच्या खाली असते. गुडघे जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही, यथाशक्ती प्रयत्न. इथे पूर्णपणे आपल्या जांघेच्या स्नायूंना स्ट्रेच येतो, गुडघ्यावरती एक हलकासा ताण येतो. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ बसण्याचा प्रयत्न. ही जरी बटरफ्लाय स्थिती असते तरी ह्याला वज्रासन असं म्हणतात. आणि जेव्हा आपण गुडघ्यांची जलद हालचाल करतो त्याला तितली आसन किंवा बटरफ्लाय. तर या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबूया. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी असेल, डोळे अर्धत मिटलेले. जाणीव आपली कमरेपासूनच्या खालच्या भागाकडे, तेथे आलेला ताण, विशिष्ट ठिकाणी असलेला ताण आणि प्रेशर याकडे लक्ष. आपले पोटऱ्यांचा जो भाग आहे, काफ मसल्स, तिथे तुम्हाला हलकासा प्रेशर दाब जाणवत असेल. आणि जांघेपासून गुडघ्यापर्यंतचा पाय जो आहे हा आपला ताणला गेलेला आहे, तिथले स्नायू स्ट्रेच झालेले आहेत. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त हे आसन. आणि आता थोडीशी आपण मुवमेंट करणार आहोत. हळूहळू आपल्याला गुडघे वर घ्यायचे, अगदी सावकाश वर घ्यायचे. जेव्हा आपण आपले पाय गुडघे वर घेतो तेव्हा आपल्या जांघेच्या ठिकाणी असलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक कृती जेव्हा आपण करतो ही जाणीवपूर्वक असेल. कुठल्या भागावर ताण आणि कुठल्या भागावर दाब येतोय याकडे लक्ष द्यायचंय. आणि आता सावकाश गुडघे खाली येतील तेव्हा आपला हा संपूर्ण जो पाय आहे तो हलकासा तुम्हाला ताण जाणवत असेल. पुन्हा सावकाश वर घेऊया, नियंत्रित जमिनीकडे. छान. सावकाश वर, खाली. आपण अगदी सावकाश मुवमेंट करतोय. वर, खाली. छान. वर, खाली. आणि आता आपल्याला तितली आसन म्हणजे बटरफ्लाय पोश्चर करायची आहे. थोडीशी जलद हालचाल असेल. हाताची पकड थोडीशी घट्ट करून घ्यायची, पाठीचा कणा सरळ. आणि आता पाठ आपल्याला कुठेही पुढे मागे न हलवता आपण थोडीशी जलद हालचाल करणार आहोत. आपली मान मध्यभागी, हालचाल फक्त आपल्या पायामध्ये असेल. सुरुवात करूया. थोडीशी जलद हालचाल. जसे फुलपाखरू बागेमध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातात त्या आणि त्यांची जी पंखांची हालचाल होते तशी ही आपल्या पायाची हालचाल आहे, म्हणून याला तितली आसन किंवा बटरफ्लाय असं म्हणतात. छान. कृती थांबायची. दोन्ही पाय सावकाश सरळ करा आणि विश्रांती. आपण जरी हे बटरफ्लाय केलं तेव्हा इथे आपल्या श्वासाची गती वाढत नाही, ती अगदी संथ असते, लयबद्ध असते. थोडीशी आपण हेवी एक्सरसाइज केली, थोडी हेवी आसनं केली की आपली श्वासाची गती वाढते. आणि आता साधी बैठक नाही, त्याच्या आधी आपण आज पद्मासन आणि अर्ध पद्मासन बघूया. काल आपण सुखासन पाहिलं. सुखासन जे आज नवीन जॉईन झाले त्यांना पुन्हा एकदा दाखवते. उजवा जो पाय आहे आपला तो फोल्ड करायचा आणि डाव्या पायाचं जे पाऊल आहे हे उजव्या पायाची पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये ते फिक्स करायचं. हे झालं स्वस्तिक आसन, ज्याला सुखासन असंही म्हणतात. या आसनामध्ये आपल्याला कुठेही गुडघ्यांवरती, मांडीवरती ताण येत नाही, म्हणून हे आसन याला सुखासन असं म्हटलं जातं. उजवा जो पाय आहे त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आणि उजवी पोटरी आणि उजवी मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये डावं पाऊल फिक्स करायचं. म्हणजे इथे गुडघ्यावरती कुठल्याही प्रेशर येत नाही. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी या आसनामध्ये बसण्याचा सराव करा. हे आसन आपण दोन्ही बाजूने करतो, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. ठीक आहे. हे काल आपण आसन बघितलेलं आहे. जे आज नवीन जॉईन झाले त्यांना फक्त मी दाखवतेय. तुम्हाला या पूर्ण वर्गाची लिंक तर भेटणार आहेच, पण ती तुम्हाला शेवटच्या दिवशी भेटेल. तर आज आपण बघूया पद्मासन आणि अर्ध पद्मासन कसं केलं जातं. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, अँकल जॉईंट्स मध्ये त्रास आहे, त्याचबरोबर व्हेरिकोज वेन म्हणजे आपल्या पायाच्या नसा अशा फुगीर होतात, याचा जर दुखणे असतील तर त्यांनी मात्र सुखासनामध्ये बसायचं आहे किंवा साधी मांडी घालायची आहे. कारण की अर्ध पद्मासन आणि पद्मासन ही दोन्ही ऍडव्हान्स आसनं आहेत. या आसनांच्या सरावाने आपल्या गुडघ्याचे जे स्नायू आहेत, जे आपले नी जॉईंट्स आहेत, हे अतिशय लवचिक होतात किंवा आपल्याला गुडघ्याची दुखणी जी आहे ही ही लांब राहतात. त्याचबरोबर हे ध्यानात्मक पटीतलं आसन आहे, म्हणजे या स्थितीमध्ये तुम्ही बराच वेळ मेडिटेशन करू शकता. मेडिटेटिव्ह पोश्चर आहे हे अर्ध पद्मासन आणि पद्मासन.
पद्म म्हणजे काय तर कमळ, कमळाप्रमाणे आपल्या पायाची जी स्थिती आहे ती दिसते, म्हणून याला पद्मासन असं म्हटलं जातं. आणि आपला जो बेस आहे म्हणजे आपल्या सीटचा भाग आहे तो पूर्णपणे जमिनीवरती व्यवस्थित स्थिर बसलेला असतो. तर आता बघूया हे कसं केलं जातं. सुरुवातीला मी अर्ध पद्मासन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, ही आहे आपली बैठक स्थितीमधली पूर्व स्थिती. कुठलेही आसन जेव्हा आपण करतो तर त्या आसनाची ही आहे पूर्व स्थिती. तर आता बघूया की पुढचं अर्ध पद्मासन कसं केलं जातं. तर सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो मी फोल्ड केलाय, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीवर घेतलंय. त्याची टाच सुद्धा डाव्या पायाच्या ओटीपोटाच्या इथे आलेली आहे, उजव्या पायाची. आपण अर्ध पद्मासन बघतोय. आणि त्यानंतर उजवा जो आपला पाय फोल्ड आहे त्या उजव्या पायाच्या मांडीच्या खाली आपल्याला डावा पाय घेऊन जायचा, डाव्या पायाचं पाऊल घेऊन जायचं. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. तर तुम्हाला ज्या पायाने सहज जमतं त्या पायाने तुम्ही करू शकता. उजवा किंवा डावा पाय कुठलाही पाय फोल्ड करू शकता. आणि जो पाय फोल्ड केलाय त्या फोल्ड केलेल्या मांडीच्या खाली दुसऱ्या पायाचं पाऊल जे आहे हे ठेवायचं. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. ठीक आहे, हे लक्षात आलंय. जर कुणाला समजलं नाही, कन्फ्युजन असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका. कारण की तुमचे कोणाचेच आवाज मला येणार नाहीत, कारण की माझा माईक लॅपटॉपला जॉईन असल्यामुळे. जर काही नाहीच समजलं तर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेसेज टाका. ठीक आहे, हे अर्ध पद्मासन समजलं प्रत्येकाला. आणि आता पूर्ण पद्मासन बघा. आता मी पूर्ण पाय सोडत नाहीये. उजवा पाय मी तसाच ठेवलाय जो फोल्ड केलेला आहे तो. अर्ध पद्मासनामध्ये जो पाय आपण मांडीच्या खाली घेतो तो पूर्ण पद्मासनामध्ये आपल्याला विरुद्ध पायाच्या मांडीच्या वर घ्यायचा. जसं की उजवा पाय जो मी फोल्ड केलाय त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर आहे, बरोबर. आणि आता आपल्याला जो डावा पाय सरळ आहे तो फोल्ड करायचा आहे आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर घ्यायचं आहे. दोन्हीही पावलं विरुद्ध बाजूने मांडीवर येतात. उजव्या पायाचं पाऊल डाव्या मांडीवर आणि डाव्या पायाचं पाऊल उजव्या मांडीवर. इथे टाचा ज्या आहेत ह्या आपल्या एकमेकांच्या विरुद्ध बाजूने जवळ येतात. पावलं पूर्णपणे मांडीवर असतात. इथे आपल्याला इथे पण आपण नकळत अशी बोट काढून बसतो. तर तसं न करता आपल्याला पाठीचा कणा इथे सरळ ठेवायचा आणि त्यासाठी अशी ट्रिक आहे की दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, हलकसं पुढे झुकायचं, सीटचा भाग असा मागे ढकलायचा आणि मग पुन्हा पाठीच्या कण्यातून सरळ व्हायचं. म्हणजे आपण पद्मासनामध्ये आपला जो वर्टिब्रे आहे, जे आपल्या पाठीचा मणका जो आहे, हा अगदी समस्थितीमध्ये राहतो. ठीक आहे, यथाशक्ती याचा प्रयत्न करावा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी स्वस्तिकासन किंवा साधी बैठक मध्ये बसायचं. ठीक आहे, ही दोन्ही आसनं कळली आहेत प्रत्येकाला असं मी गृहीत धरते. ज्यांचे व्हिडिओ आहेत त्यांना त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि त्या बघतायत. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. तर सुरुवात करूया आपण दोन्ही आसनं करायला. दोन्ही पाय सुरुवातीला समोर घ्या. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करावा. सुरुवातीला आपण अर्ध पद्मासन करण्याचा प्रयत्न करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो कुठलाही पाय तुम्हाला जो पाय सहज सोपा जमेल तो पाय तुम्ही पहिल्यांदा फोल्ड करू शकता. तर आता मी इथे उजवा पाय फोल्ड करतेय, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवतेय. टाच डाव्या पायाच्या ओटीपोटावर आली आहे, बरोबर, छान. आणि सुरुवातीला आपण अर्ध पद्मासन करूया. डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घेऊया. हे झालं आपलं अर्ध पद्मासन, बरोबर, छान. आणि या स्थितीमध्ये आपण थोडीशी एक एक्सरसाइज करूया. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे स्क्रीनच्या दिशेला. आणि आता हाताचा जो पंजा आहे मनगटापासून तो आपल्याला खाली आणि वर करायचा. खाली वर, खाली वर, बरोबर, खाली वर, खाली वर, छान. पुन्हा आता हाताचा तळवा जो आहे हा जमिनीला समांतर असेल. थांबायचंय, हाताचा तळवा जमिनीला समांतर, बरोबर. आणि गाडीचे वायपर जसे फिरतात, गाडीचं वायपर कसं, एकदा उजवीकडे, दोन्ही वायपर उजवीकडे, मध्यभागी आणि मग डावीकडे, अशा प्रकारे पुन्हा आपल्याला फक्त मनगटामधून हाताच्या पंजाची हालचाल करायची. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे हाताचे पंजे मध्यभागी, छान. पूर्ण हात न हलवता फक्त हाताच्या पंजांमध्ये हालचाल. हाताचे तळवे जमिनीला समांतर करा, जमिनीच्या दिशेने. आता बरोबर. आणि आता सुरुवात करा. 1 2
एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. पूर्ण हात न हलवता फक्त मनगटामधून हाताचा जो आपला पंजा आहे तो फक्त हलवण्याचा प्रयत्न करा. इथे आपल्या मनगटाचे जे जॉईंट्स आहेत ते आपण मोकळे. एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. थांबायचंय, थोडा वेळ हात खाली. संपूर्ण हाताला आपल्या स्ट्रेच येतो, रग लागते, म्हणून थोडा वेळ हात खाली. आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोट अशी घट्ट मूठ वळून घ्या. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, फक्त मनगटामध्ये हालचाल. 2, 3, पूर्ण हात न हलवता मनगटामधून रोटेशन हाताच्या मुठीचं. 5 वेळेला क्लॉकवाईज प्लस 5 वेळेला अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. मुठी थांबायची. पुन्हा दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. एक श्वास घेऊन घ्यायचा, संपूर्ण श्वास सोडायचा. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात आता आपल्या खांद्यावर ठेवायचे. हाताची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरं जॉईंट करून घ्यायचे. आणि आता सुरुवात करूया. सावकाश हाताची कोपरं डोक्याच्या दिशेने वर जातील आणि मागून पुढे येतील क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा शोल्डर सोबत आपल्या पाठीच्या मणक्याला सुद्धा एक हलकासा मसाज मिळतो. तो सुद्धा आपला वर ताणला जातो आणि खाली येताना हलकासा तिथे प्रेशर सुद्धा येतं. 4 आणि 5. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या. आणि आता अँटी क्लॉकवाईज हाताची कोपरं खाली मागे खाली येतील आणि मागून पुढे येतील. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबायचं. आणि आता आपण जे अर्ध पद्मासन घातले ते सोडून देऊया. जो डावा पाय आपला खाली आहे तो सरळ करा. उजवा पाय तसाच ठेवा डाव्या पायाच्या मांडीवर. फक्त डावा पाय, तुम्हाला जो पाय सरळ करायचा तो तुम्ही करू शकता. आणि आता डावा पाय ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा पाय आता वर उचलायचा आहे आणि तो त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. डाव्या पायाचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. जर गुडघेदुखीचा त्रास वाटत असेल तर अर्ध पद्मासन घालायला हरकत नाहीये. छान छान, तुम्हाला जमलंय नक्की ताई. छान. आणि आता दोन्ही हात आपले गुडघ्यांवर ठेवायचे. थोडस पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकला आणि पुन्हा पाठीच्या मणक्यातून सरळ. दोन्ही हात गुडघ्यांवर. हातांची ज्ञान मुद्रा, कारण की हे मेडिटेटिव्ह आसन आहे. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ आणि डोळे अलगद मिटले. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत नेक रोटेशन. डोळे अगदी सावकाश उघडायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. द्रोण मुद्रेमध्ये. आता ज्यांना मानेची दुखणी आहे किंवा सर्वायकल किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस असेल त्यांनी फक्त मान पुढे झुकवण्याची जी कृती आहे ती करणं टाळा. त्यांनी फक्त एकदा उजवीकडे आणि डावीकडे असं बघायचं आहे. आणि बाकीच्यांनी रोटेशन करायला सुरुवात करूया. आपली हनुवटी सावकाश आपल्या गळ्याच्या इथे घेऊन जायची आहे. आणि आता सुरुवात करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड, लास्ट राऊंड. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी.
मध्यभागी येऊन थांबायचं, सावकाश मान सरळ करायची, छान. आणि पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान सैल सर सोडून विश्रांती. आज आपण शिकणार आहोत वज्रासन, बैठक स्थितीमधलं एक आसन. तर हे कसं करायचं आधी मी दाखवते. वज्रासनाचे जे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना हर्नियाचा त्रास आहे किंवा हर्नियाचं जर नुकतंच ऑपरेशन झालं असेल तर त्यांच्यासाठी हे आसन वर्ज्य आहे. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखी किंवा नी जॉईंट्स, आपल्या अँकल जॉईंट्स मध्ये जर तुम्हाला जर दुखापत असेल किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा वज्रासन करणं टाळायचं आहे. तर ह्या वज्रासनाचे फायदे काय आहेत? अतिशय महत्वाचं आणि उपयुक्त हे आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. या वज्रासनाच्या अभ्यासाने किंवा सरावाने ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे तो त्रास कमी होतो, आपलं अन्न पचन चांगलं होतं, वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर आपला जो पोटाचा भाग म्हणजे आपली जी ओटीपोटाचा जो भाग वाढलेला असतो खास करून स्त्रियांमध्ये, तर तो कमी होण्यास मदत होते. म्हणजे आपली जो अतिरिक्त जो मेद चरबी असते तो फॅट जो आहे हा कमी होतो. आपली पचन संस्था जी आहे ही आपली सुधारते. आणि त्याचबरोबर वज्रासनामध्ये आपल्या पाठीचा मणका नैसर्गिक सरळ राहतो. त्यामुळे पाठीची दुखणे सुद्धा या आसनाच्या सरावाने कमी होतात. तर बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या सीटच्या खाली, उजवा पाय फोल्ड केला त्याचं पाऊल उजव्या सीट खाली, डावा पाय फोल्ड करायचा त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्या ते वज्रासनामध्ये बसू शकतात. फक्त त्यांनी काय करायचंय, आपले हात जे आहेत ते गुडघ्याच्या जवळ ठेवायचे, म्हणजे आपल्या नी जॉईंट्सवर आणि अँकल जॉईंट्स वरती कुठलाही प्रेशर येत नाही. ठीक आहे. आता वज्रासनाची आदर्श स्थिती बघून घ्या कशी असते. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले पाहिजेत आणि आपल्या ज्या टाचा आहेत त्या ज्या टाचा आहेत दोन्ही पावलांच्या, त्या टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आला पाहिजे. बघा दोन्हीही टाचांच्या मध्ये सीटचा भाग येतोय. पायाचे जे अंगठे आहेत हे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये ठेवायचे. कुठेही ते ओव्हरलॅप करायचे नाहीत, तर एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये पायाचे अंगठे येतील. बघा मागून हे वज्रासन कसं दिसतं. इथे पाठीचा कणा आपला नैसर्गिक सरळ राहतो. फक्त टाचांच्या मध्ये सीटचा भाग, पायाचे अंगठे एकमेकांच्या जवळ असतात. गुडघे समोरून जुळले. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा आपल्या मांड्यांमध्ये समजा गॅप राहत असेल किंवा अँकल जॉईंट्सला समजा तुम्हाला जास्त प्रेशर वाटत असेल तर नॅपकिन घ्यायचं, त्या नॅपकिनचा असा रोल करायचा आणि ती नॅपकिनची घडी आपल्या दोन्हीही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायची आणि गुडघ्यांनी एक त्या नॅपकिनच्या घडीवर प्रेशर द्यायचा. ज्यांचं आपल्या मांडीमध्ये किंवा गुडघ्यामध्ये गॅप राहत असेल त्यांनी अशा प्रकारे वज्रासनामध्ये तुम्ही बसू शकता. त्याचबरोबर ज्यांना अँकल जॉईंट्सला त्रास होत असेल, अँकल जॉईंट्स म्हणजे आपल्या घोट्याच्या इथे जर तुम्हाला जास्त दुखापट वाटत असेल तर त्यांनी अशीच नॅपकिनची घडी, अशा प्रकारची नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्यांचा सॉरी आपले अँकल जे जॉईंट्स आहेत अँकल जॉईंट्सच्या इथे खाली अशी तुम्ही ठेवू शकता. म्हणजे तिथे तुम्हाला टोचणार नाही, तुम्ही या वज्रासनामध्ये स्थिरपणे बसू शकता. ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये जर समजा त्रास होत असेल त्यांनी अशा प्रकारे वज्रासनामध्ये तुम्ही बसू शकता. पुन्हा हे मेडिटेटिव्ह आसन आहे. या आसनामध्ये आपल्याला बसताना हाताची पाचही बोटं जुळलेली ठेवायची आणि ती आपल्या मांडीवर असतील. हातांची बोटं गुडघ्याच्या दिशेने असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. हेही एक ध्यानात्मक पटीतलं मेडिटेटिव्ह आसन आहे. वज्रासन सोडताना प्रत्येकाच्या लक्षात आलंय कसं आहे हे. सोडताना बघा, सुरुवातीला उजवा पाय सरळ करायचा आणि मग डावा पाय, एकेका पायाने हे वज्रासन सावकाशपणे सोडून द्यायचं.
जर नी जॉईंट्स अँकल जॉईंट्स मध्ये काही दुखापत वाटली तर मग पावलं अशी क्रॉस करून एकमेकांवरती आपटून घ्यायची. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया आता आपण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली येऊ देत. मग डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली करा. आणि मॅटवर बसून हे वज्रासन घाला. खाली चटई किंवा चादर असेल तर तुमच्या गुडघ्याला आणि पायाला थोडीशी टोचू शकतो फरशीचा भाग, म्हणून मॅटवर बसून किंवा गादीवर बसून सुद्धा तुम्ही हे वज्रासन करू शकता. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे. हातांची पाचही बोटं जुळलेली ठेवा आणि ती आपल्या मांडीवर ठेवा. गुडघ्यापासून थोडीशी लांब असतील. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र हाताचे तळवे गुडघ्याच्या जवळ ठेवा. थोडीशी पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन होईल. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती दाखवते. पाठीची थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होईल. हनुवटी थोडीशी अशी वर घ्यायची, चिन थोडीशी अशी वर, नजर समोर. बाकीच्यांनी दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घेऊया. वज्रासन जेव्हा आपण घालतो तेव्हा आपलं जो रक्तप्रवाह आहे तो आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या पोटरीचा भाग जो आहे हा लॉक होऊन जातो, म्हणून आपला रक्तप्रवाह पोटाच्या दिशेने होतो. त्यामुळे खाल्लेलं जे अन्न आहे हे आपलं चांगल्या प्रकारे त्याचं पचन होतं. अन्न पचन चांगलं झालं की आपल्या पोटाचं जे आरोग्य किंवा आपली उत्सर्जनाची जी कृती आहे ती सुद्धा आपली व्यवस्थित होते. म्हणून जेवणानंतर हे आसन तुम्ही जरूर करा. सुरुवातीला याचा अभ्यास जो आहे हा म्हणजे अगदी 5 मिनिटं न बसता आधी 1 मिनिट बसण्याचा प्रयत्न करा आणि मग हळूहळू हा सराव वाढतो. डोळ्यात मिटलेले एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. जोड आपल्या श्वासाची. बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे समोरून जुळलेले. बंद डोळ्यांनी जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे घेऊन जा. दोन्ही टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग असेल. आपल्या पायाच्या अंगठ्यांकडे आपलं लक्ष असू दे. दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. खांदे जमिनीच्या दिशेने सैल सरसवलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. हाताची पाचही बोटं जुळलेली. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. आपण केलेली साधना, तिचं समाधान, तिचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसतोय. आपलं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, सुदृढ आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आणि आता एकेका पायाने आपण हे वज्रासन सोडून देऊया. या वज्रासनामध्ये आपल्याला बरीचशी आसनं पुढे बघायची आहेत. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जातोय. आता हळूहळू वज्रासन एकेका पायाने सोडून द्यायचंय. सुरुवातीला उजवा पाय सरळ करा आणि मग सावकाश डावा पाय सरळ. थोडेसे अँकल जॉईंट्स वरती मध्ये तुम्हाला जर ताण वाटत असेल तर तो एकमेकांवरती असे थोडेसे अडकून घ्या, म्हणजे आपले अँकल जॉईंट्स मोकळे होतील. विश्रांती. आज आपण पाठीवर पडून आणि पोटावर पडून दोन आसनं बघणार आहोत. पाठीवर पडून आज आपल्याला बघायचं आहे अर्ध पवन मुक्तासन आणि पोटावर पडून आपण बघणार आहोत अर्ध शलभासन. ज्यांना पाठीची दुखणी आहे, पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल तर त्यांच्यासाठी ही आसनं वर्ज्य आहेत. त्याचबरोबर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, म्हणजे जर डॉक्टरांनी सांगितलं असेल की कुठलंही आसन करू नका, त्यांच्यासाठी ही दोन्हीही आसनं वर्ज्य आहेत. तर याचे फायदे काय आहेत? अर्ध पवन मुक्तासन जे आहे त्याच्याने आपल्याला जो गॅसेसचा त्रास आहे, म्हणजे आपलं पोट साफ होत नाही, गॅस आपल्या पोटामध्ये जास्त होतो, तर तो कमी होण्यासाठी हे अर्ध पवन मुक्तासन आसन जे आहे हे अतिशय उपयुक्त ठरतं. त्याचबरोबर पोटावर पडून जे आपण आसन करणार अर्ध शलभासन, तर याच्याने सायटिका सारखा जो आजार आहे तो कमी होतो. त्याचबरोबर आपली पाठीची जी दुखणी आहे ती कमी होतात. पण जर तुम्हाला आता दुखणी असतील तर मात्र हे आसन करणं टाळा. तर ही दोन्ही आसनं कशी करायची ते मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करणार आहोत.
ही दोन्हीही आसनं जी आपण पूर्ण आदर्श स्थितीची करणार आहोत, या आसनाची जी आदर्श स्थिती आहे त्याच्या आधीची ही पायरी आहे. तुम्हाला हे एकदा ही पायरी जर तुमची व्यवस्थित जमली तर तुम्हाला जे आदर्श आसन आहे म्हणजे पूर्ण पवनमुक्त आसन किंवा पूर्ण शलभासन जे आहे हे तुम्हाला करणं सोपं होईल. आपला जो हा वर्ग आहे हा बेसिक टू ऍडव्हान्स आहे, म्हणून आपण आधी बेसिक आसनं बघतोय आणि मग त्याच्यानंतर एक एक पायरी आपण ऍडव्हान्स कडे जातो. तर आधी बघूया अर्ध आणि अर्ध शलभासन आणि अर्ध पवनमुक्तासन कसं केलं होतं. बघून घ्या आधी आणि मग आपण एकत्रित करूया. अर्ध पवनमुक्तासनसाठी आपल्याला एका कुशीला वळून बघा, एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडायचं. डायरेक्ट आपण आपली पाठ जमिनीवर धाडकन आपटायची नाही, एका कुशीला वळूनच कृती करायची. बघून घ्या अर्ध पवनमुक्तासन कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे तो आपल्याला 90 अंशापर्यंत वरती घ्यायचा आहे. बघा काल आपण उज्जीत एक पादासन पाहिलं ज्याच्यामध्ये आपण एक एक पाय हळूहळू 90 डिग्री वर घेत होतो. तसंच उजवा जो पाय आहे तो आपल्याला सावकाश 90 डिग्री वर घ्यायचा आणि तो फोल्ड करायचा. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा. हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा द्या किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे. बघा उजवं जे पाऊल आहे ते जमिनीच्या दिशेने सैल सर सोडलाय. तिथे कुठेही आपल्याला डोकं मात्र वर उचलायचं नाही. उजव्या बाजूला पूर्णपणे प्रेशर येतो. उजवी बाजू पूर्णपणे एका दबावाखाली असते. डोकं मात्र वर न उचलता. आता ज्यांना पाठीची किंवा मानेची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. बाकीच्यांनी बघून घ्या, आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. यथाशक्ती कृती. इथे आपल्याला नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायची. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर. उलट चाल करताना सॉरी. दुसरी बाजू विरुद्ध बाजूने अजून एकदा दाखवते. उजव्या पायाने आपण पाहिलं विरुद्ध बाजूने. आता डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आणि तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचंय आणि मग सावकाश डोकं वर उचलून हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. हे झालं आपलं विरुद्ध बाजूने अर्ध पवन मुक्तासन. उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय आधी हवेमध्ये सरळ करायचा, गुडघ्यात सरळ करायचा आणि मग तो नियंत्रित जमीन. ठीक आहे. हे झालं आपलं पाठीवर पडून अर्ध पवन मुक्तासन. आणि आता पोटावर पडून आपण करणार आहोत अर्ध शलभासन. तेही तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित सगळी आसनं करूया. इथे आपल्याला पुन्हा एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची, एका गालावर पडून विश्रांती. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ही झाली आपली पोटावर पडून जी आपण आसनं करतो त्या आसनाची पूर्वस्थिती. जेव्हा आपण शलभासन करतो तेव्हा आपल्याला जिथे आपलं कपाळ आहे तिथे आता आपल्याला आपली हनुवटी ठेवायची. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर, म्हणजे आपला श्वसन मार्ग जो आहे
हा मोकळा होतो. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली. ठीक आहे. माझी डावी बाजू तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतेय, म्हणून मी आधी डाव्या बाजूने दाखवते. दोन्ही हातांचे तळवे आपल्या मांडीच्या खाली घ्यायचे, हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल. आणि त्यानंतर माझा आता डावा बाजू तुमच्या समोर आहे, म्हणून मी डावा पाय वर उचललाय. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर असेल. हनुवटी जमिनीवर टेकवून फक्त डावा पाय मी मागून वर उचललाय, गुडघ्यातनं तो सरळ असेल. इथे आपल्या डाव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. इथे जाणीवपूर्वक आपल्याला आपले खांदे रिलॅक्स ठेवायचे, थोडा वेळ यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग सावकाश उलटचाल करताना डावा पाय जमिनीवर येईल. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा, हनुवटी पूर्णपणे जमिनीवर असेल की कुठेही आपल्याला डोकं वर उचलायचं नाही. थांबायचं आणि मग सावकाश उजवा पाय खाली जमिनीवर. आणि मग उलट चाल करताना हाताची जी स्थिती आहे ती सोडून द्यायची, कपाळ जमिनीवर टेकवायचं आणि मग विश्रांती. ठीक आहे. सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर करून विश्रांती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. त्याचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची बोटं अर्धवट मिटलेली, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा जमिनीच्या दिशेने, पाठीचा कणा रिलॅक्स असेल. ही आहे आपली पाठीवर पडून केलेली विश्रांती स्थिती आणि शवासनाची आदर्श स्थिती. जोड आपल्या श्वासाची. अर्ध पवन मुक्तासन करण्याच्या आधी आपण करणार आहोत काल जे आपण उत्थित एकपादासन केलं त्याची एक छोटीशी उजळणी घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये. ही झाली आपली शयन स्थितीमधली पूर्व स्थिती. आणि आता उजवा जो पाय डावा जो पाय आहे, डावा पाय जो आहे तो फोल्ड करा, पाऊल जमिनीवर. आणि आपलं पाऊल सीट पासून थोडस लांब असेल. फक्त डावा पाय फोल्ड करा, पाऊल जमिनीवर ठेवा डाव्या पायाचं. हा. आणि आता थोडासा त्या डाव्या पायाला एक हलकासा प्रेशर द्या आणि उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचला. उजवा पाय 90 डिग्री वर उचला. हा, बरोबर, छान. आणि नजर आपली उजव्या पायाच्या बोटांकडे. इथे थांबा. 1 2 3 4 5. छान. आणि आता 90 डिग्री उजवा पाय जो वर आहे तो तसाच वर ठेवा आणि डावा पाय जो आपला फोल्ड केलाय तो सावकाश सरळ करा. डावा पाय तिथल्या तिथे सावकाश सरळ करा. हा. आणि आता उजवा पाय फोल्ड करा. डावा पाय सरळ केला की उजवा पाय फोल्ड करा. बरोबर, छान. आणि आता उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा द्या, म्हणजे गुडघा जो आहे हा आपल्या छातीच्या दिशेने येईल. किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. उजवा पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. प्रेशर आलेली उजवी बाजू त्याकडे लक्ष. उजवं ओटीपोट, थोडासा आपल्या छातीकडचा भाग, तिथे तुम्हाला हलकासा प्रेशर वाटत असेल. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. हे आहे आपल्या श्वासाचं पहिलं आवर्तन. असे 1 ते 2 श्वास थांबायचं. आणि ज्यांना मानेची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढची कृती करणे टाळा. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा मान उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती कृती. ठीक आहे.
आणि इथे पुन्हा एकदा नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतील. खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. 1 2 3 4 5. उलट कर. नियंत्रित. डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडून दे. उजवा पाय गुडघ्यामध्ये हवेत सरळ करा. आता 90 डिग्री वर घेण्याची गरज नाहीये, हवेमध्ये सरळ करा. छान. आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. सावकाश जमीन. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. जाणीव आपली उजव्या पायाकडे आणि डाव्या पायाकडे घेऊन जा. डावी बाजू तुम्हाला हलकी वाटत असेल आणि उजवी बाजू थोडीशी जड झाल्यासारखी वाटत असेल त्याची जाणीव. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जमिनीवर ठेवायचं आहे. सीट पासून थोडस लांब असेल उजव्या पायाचं पाऊल. हा हा ठीक आहे. आणि आता उजव्या पावलावर हलकासा प्रेशर आणा आणि डावा पाय हळूहळू 90 डिग्री वर घ्या. डावा पाय नियंत्रित वरती 90 डिग्री वर. डावा पाय. छान. नजर आपली डाव्या पायाच्या बोटांकडे. आणि आता इथे थांबा. 1 2 3 4 5. उजवा पाय जो आपण फोल्ड केलाय, दुमडून घेतलाय, तो आता जमिनीवर सरळ करा. डावा पाय आपला वरतीच असेल 90 डिग्री. हा छान. आणि आता डावा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. आपल्या डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. प्रेशर आलेली डावी बाजू त्याकडे लक्ष. आपल्या डाव्या मांडीचा प्रेशर आपल्या डाव्या बाजूच्या ओटीपोटावर येतोय. गुडघा आपल्या छातीच्या दिशेने असेल. डोळे बंद करून या स्थितीचा अनुभव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असेल. 1 ते 2 श्वास आपण इथे थांबायचा आहे. आपण केलेली स्थिती, आपण धारण केलेली स्थिती, तिचा अनुभव घेऊया. आणि आता पुढची कृती. सावकाश डोकं वर उचलायचंय आणि आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. इथे थोडा वेळ थांबा. जोड श्वासाची आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन. 1 2 3 4 5. छान. उलटचाल करूया. नियंत्रित. डोकं जमिनीवर येऊ दे. हाताचा विळखा सोडून द्या. डावा पाय गुडघ्यामध्ये हवेत सरळ करा. डावा पाय गुडघ्यात हवेत सरळ. छान. आणि नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. समत्वम योग उच्चती. म्हणजेच आपण दोन्ही बाजूनी आपल्या स्वतःला बॅलन्स केलेला आहे. एकदा आपण उजव्या बाजूने अर्ध पवन मुक्तासन केलं आणि एकदा डाव्या बाजूने. म्हणजे आता दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्या बॅलन्स झालेल्या आहेत. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान उजवीकडे किंवा डावीकडे. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. संपूर्ण पोटाचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले. आणि आता करूया अर्धशलभासन. स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. हातात पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा. हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. तळवे आपल्या सिलिंगच्या दिशेला आहेत हाताचे. आता हाताचा तळवा, उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली येऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली येऊ दे. पुन्हा इथे हनुवटी जमिनीवरतीच आहे.
खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आता हनुवटी वरती न उचलता फक्त मागून कमरेपासूनचा जो आपला खालचा पाय आहे तो जमिनीपासून वर उचलून घ्या. गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय वरती उचलायचा. मांडीचा जो हाताच्या खाली, हाताचा जो आधार आहे आपल्या मांडीच्या खाली, तो आता पॅसिव्ह होतो. हनुवटी मात्र कुठेही वर उचलू नका. पाय गुडघ्यातनं सरळ ठेवा ताई. भारती ताई, तुमचा पाय असं मला फोल्ड वाटतोय, तो सरळच ठेवा एकदम आणि वरती उचला जमिनीपासून. हा, तरी पण अजून मला तो फोल्ड वाटतोय. सरळ करा आधी, पाय पूर्णपणे जमिनीवर येऊ दे. आधी पाय जमिनीवर ठेवा, उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर ठेवा आधी तो. आणि गुडघ्यातून फक्त पाय थोडासा वर उचला. एकदम वर उचलायला पण वरती नका उचलू, थोडासा वर उचला, पण तो गुडघ्यातनं सरळ असेल. हवा असेल तर एकदम माझ्याकडे बघून घ्या. हे बघा, असा असा नाही करायचा आपल्याला, असा नाही करायचा. तो सरळच ठेवायचा आहे आणि थोडासा मांडीपासून थोडासा वर उचला. हा हा हा, बस बरोबर, आता बरोबर आहे, एकदम छान, परफेक्ट. हनुवटी जमिनीवर, हनुवटी जमिनीवर. प्रत्येकाने व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. ताईंचा व्हिडिओ ऑन आहे त्यामुळे मला त्यांचं दिसलं, त्यामुळे ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी नीट करण्याचा प्रयत्न करा. सावकाश उजवा पाय जमिनीवर येऊ दे. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या, सावकाश. आता ही श्रुती विरुद्ध बाजू. आता आपल्याला डावा पाय तसाच गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा आहे, मांडीपासून पुढे वरती उचलायचं. ओके, सुरुवात करूया. हनुवटी जमिनीवर आहे आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवू, थोडासा वर उचला जमिनीपासून. हनुवटी जमिनीवर. हा, छान. सायटिका प्रतिबंधात्मक व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होतो या अर्ध शलभासनाने. जोड श्वासाची, डाव्या हाताचा आधार मांडीच्या खाली, हा पॅसिव्ह होतोय. इथे थांबा थोडा वेळ. मांडीचे स्नायू एकदम रिलॅक्स. उलटचाल, नियंत्रित, डावा पाय जमिनीवर येऊ दे. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आता इथे तुम्ही मकरासनामध्ये सुद्धा विश्रांती करू शकता. म्हणजे एका हातावर आता दुसरा हात ठेवा वरती आपल्या डोक्याच्या समोर, आणि त्याच्यावर आता आपलं कपाळ ठेवा. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे, त्याच्यावर आपलं कपाळ आणि रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळा. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची आहे. आपण जे आज शिकलो, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. उजवा पाय फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीवर उजवा पाऊल आणि डावा पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर, पद्मासन किंवा अर्ध पद्मासन. तुम्हाला जे शक्य आहे ते पुढील 5 मिनिटं तरी आपल्याला ह्या स्थितीमध्ये बसायचं आहे. म्हणून तुम्हाला जे सहज 5 मिनिटं बसता येईल त्या आसनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर. काल जे आपण दीर्घ श्वसन केलं त्या श्वसनाची आपण उजळणी करणार आहोत. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा जो सोडण्याचा कालावधी आहे हा दुप्पट असतो. दीर्घ श्वसन, समान श्वसन, विभागीय श्वसन जे आहेत ही आपली प्राणायामाची पूर्वतयारी आहे, किंवा प्राणायामाचा जो मूळ आहे, रूट जे मानले जातात ते आपण सध्या करत आहोत प्रॅक्टिस. हातांची ज्ञान मुद्रा.
हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. सुरुवातीला आपण करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. पहिलं आवर्तन मी अंक काउंट करीन त्याप्रमाणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. दुसरं आवर्तन जे आहे हे विदाउट काउंटिंगचं असेल. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4 आणि संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी दुपटीचा आहे. पुढची 2 आवर्तनं विदाउट काउंटिंगची असतील. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आता थोडीशी जाणीवपूर्वक कृती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपले खांदे जे आहेत हे थोडेसे आपल्या डोक्याच्या दिशेने वर येतील. ठीक आहे, सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे थोडेसे डोक्याच्या दिशेने वर आणि संथ गतीने श्वास सोडूया. खांदे पुन्हा सावकाश पूर्वस्थितीला येतील. स्लोली, कम्प्लिटली विदाउट. रिलॅक्स. हातांची ज्ञान मुद्रा आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे. अंगठा आणि पहिलं बोट तिथे एक किंचितसा प्रेशर आणा. तिथे किंचितसा दाब आणा. तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे आणि त्या रक्तप्रवाहाची स्पंदन ती तुम्हाला जाणवत आहेत का, त्याकडे लक्ष द्या. जर पद्मासन अर्ध पद्मासनामध्ये जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही साधी मांडी घाला आणि ह्या कृतीचा अनुभव घ्या. अंगठा आणि पहिल्या बोटाचा जे टोकं आहेत अग्रभाग तिथे हलकासा दाब आणून तिथे जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाचे व्हायब्रेशन स्पंदन ती आपल्याला जाणवत आहेत का ते बघूया. याला प्राणस्पंदन म्हणतात. या प्राणस्पंदनांच्या अनुभूतीने आपलं मन शांत होतं, चित्त एकाग्र होतं, विचारांची गती कमी होते, निर्णय क्षमता आपली वाढते, श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होते. दोन्ही हातांची बाकीची तिन्ही बोटं अर्धवट मिटलेली आणि ती सैलसर असतील. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. जिथे कुठे ताण वाटतोय तो भाग मनाने शिथिल करूया. स्थिर सुखमासनम. बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपले दोन्ही पाय, आपल्या दोन्ही पायांची जे आपण अर्ध पद्मासन पद्मासन किंवा साधी मांडी घातलेली आहे या बैठक स्थितीमध्ये गुडघ्याचा भाग, पोटरीचा भाग किंवा आपले अँकल जॉईंट्स, आपल्या जांघेचा भाग जिथे कुठे तुम्हाला ताण वाटत असेल तर तो भाग मनाने शिथिल करून घ्या. आपल्या सीटच्या भागाचे स्नायू एकदम रिलॅक्स करा जाणीवपूर्वक. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले आहे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. पाठीचा कणा
रिलॅक्स पण समस्थितीमध्ये आहे. आपला उदर भाग, उर भाग रिलॅक्स आहे. तोंडामध्ये जीभ सैलसर सोडलेली आहे. चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मितहास्य आपल्या ओठांवर. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत एकदम शिथिल, रिलॅक्स. नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरू घ्या आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून द्या. तोंड उघडायचं आहे आणि तोंडावाटे ही संपूर्ण हवा बाहेर सोडून द्या. आपली सगळी नकारात्मकता, आपले सगळा स्ट्रेस त्या तोंडावाटे बाहेर पडू देत. पुन्हा एकदा नाकाने खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडावाटे ही संपूर्ण हा श्वास बाहेर सोडून द्या. रिलॅक्स व्हा, शांत. जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. प्रचंड शांतता, आनंद आणि प्रसन्नता आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. याचा अनुभव आपण घेत आहोत. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे असं आपण आपल्या मनाला सांगत आहोत. आणि मी माझा श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी मी बाहेर सोडून देत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप हलकं हलकं आणि प्रसन्न वाटतंय. प्रचंड आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होतोय. माझी इच्छाशक्ती प्रबळ होते. शरीर मनाच्या या शांत प्रसन्नाच्या स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधी विरहित, व्याधी विरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मी सुखी आहे, मी आनंदी आहे आणि मी समाधानी आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्ट देवतेचं स्मरण करायचं आहे. त्यांना आपल्या भूमध्यामध्ये, आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आणि आज आपण दिवसभर जी काही कामे योजलेली आहेत ती कामे पूर्ण करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेऊया. योग कर्मसु कौशल्य. आपलं काम प्रामाणिकपणे, कुशलतेने करणं हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे आणि हा आपण प्रत्येक जण करत असतो. कर्मफलाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्म करणं हा सुद्धा एक योगच आहे. आपल्याला ही संपूर्ण सृष्टी तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि मागोमाग आपण ही बोला. डोळे अलगद मिटलेले तसेच आहेत. सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णा पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा त्रिविधही तापातून आमची शांती हो. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. यथाशक्ती पुढे झुकण्याचा प्रयत्न. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार सोडून देत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. श्वास सोडत दोन्ही हात खाली येऊ दे. हस्तमंथन. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायू, चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे.
आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना आजची इथे संपन्न होते. धन्यवाद. कुणाला काही अडचण शंका असेल तर विचारू शकता. कोणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे, मग भेटूया. तुम्ही भारतीताई आजच जॉईन झालात ना? ओके. माईक जॉईन माझा माईक जॉईन असल्यामुळे ना मला आवाज येत नाही. मी अनम्यूट केलंय आता तुम्हाला. तुम्ही बोलू शकता. ओके, तुम्ही बोलू शकता. मीच केलं होतं 2 दिवस. नव्हतात ना? हा, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही परत म्यूट झाले. ठीक आहे. तुम्हाला कुठली व्याधी वगैरे असं काही नाहीये ना? नाही, माझी एका वर्षाआधी म्हणजे डिलिव्हरी झाली होती. त्याच्यानंतर पाठदुखीचा त्रास होता मला. ओके. 1 वर्ष झालंय का? हो. ओके. एकदमच जर जास्त पाठदुखी वाटत असेल तर मग पुढे झुकणारी आसनं करणं टाळा. म्हणजे ठीक आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड. बाय. हरिओम.